हॅलो एव्हरीवन, सगळे कसे मजेदार, फ्रेश, मस्त. आज आपल्याला अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमधला जो न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा त्याला आपण म्हणू शकतो थेरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी, हा अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आज आपण शिकणार आहोत. ओके, तुम्ही तयार असाल तर आपण सुरुवात करूया. याच्यामध्ये आपण स्टेटमेंट ऑफ दिस लॉ, ओके, आणि त्याचे छोटे 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 स्मॉल कन्सेप्ट रिलेटेड टू दॅट लॉ दॅट वी आर गोइंग टू डिस्कस. त्यानंतर त्याचा फॉर्म्युला, ओके, आणि तो फॉर्म्युला आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण आज शिकणार आहोत. ठीक आहे, आज आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तयार आहात? तर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटनचा वैश्विक सिद्धांत कशाचा? गुरुत्वाकर्षणाचा. तो आपण बघणार आहोत. त्याला थेरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी पण म्हटलं जातं. का पडला त्याच्या डोक्यात प्रश्न पडला, मग त्यांनी संशोधन करायला सुरुवात केली आणि मग त्याच्यासमोर केपलर्सचे लॉ होते त्यावेळेस. ओके, जे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं, तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तो पाहून घ्या. आणि त्याच्या आधारावर न्यूटननी काय केलं आणि आधीचे जे काही ऑब्झर्वेशन होते गॅलिलिओने दिलेले किंवा आधीच्या बाकीच्या लोकांनी जे ऑब्झर्वेशन केले होते किंवा त्यांनी स्वतः काही ऑब्झर्वेशन केले आणि बरेचसे एक्सपेरिमेंटेशन केल्यानंतर त्याला काही गोष्टी लक्षात आल्या आणि त्या बेसवर त्यांनी हा लॉ दिला. ओके, तर तो काय आहे लॉ? एनी टू बॉडीज, ओके, और एव्हरी टू बॉडी किंवा एनी टू बॉडीज, कुठल्याही दोन गोष्टी, कुठल्याही दोन मासेस म्हणूया वाटल्यास आपण, एनी टू बॉडीज ऑफ दिस युनिवर्स, पूर्ण विश्वामधल्या कुठल्याही दोन घ्या. ओके, फक्त पृथ्वीमधल्याच नाही किंवा फक्त पृथ्वी आणि चंद्रच नाही, कुठलेही दोन ग्रह घ्या, कुठलेही दोन तारे घ्या किंवा कुठल्याही दोन गोष्टी घ्या, मी आणि तुम्ही. ओके, मी आणि हा फोन, मी आणि हा बोर्ड, कुठल्याही दोन. एनी टू बॉडीज ऑफ युनिवर्स, ओके, अट्रॅक्ट्स each other, okay, with a force which is directly proportional to the product of masses, to the product of their masses. To be specific, काय लिहिता येईल आपल्याला? product of their masses and inversely proportional to the square of the distance between them, to the square of the distance between them. Okay, कुठल्याही दोन bodies having mass, let us say this is m1, this is having m2, okay, attracts each other. त्या दोन्ही गोष्टी, त्या दोन्ही बॉडी किंवा ते दोन्ही मास एकमेकांना अट्रॅक्ट करतात, म्हणजे करतात असं मी सांगितलं. आणि अट्रॅक्ट करणारा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, ही बॉडी या फोर्समुळे, समजा ही बॉडी 1 आहे, ही बॉडी 2 आहे, म्हणजे हा फोर्स कशावर लागतोय? बॉडी 2 वर लागतोय. कशामुळे लागतोय? बॉडी 1 मुळे लागतोय. आणि हा फोर्स कशावर लागतोय? बॉडी 1 वर लागतोय. कशामुळे लागतोय? बॉडी 2 मुळे. याचा सोर्स काय? बरं ते बघूया आपण. तर हा जो अट्रॅक्शनचा फोर्स आहे, हा जो फोर्स, हे दोन्ही इक्वल असतात फोर्स, F12 इज इक्वल टू F21, डायरेक्शन तेवढे अपोजिट आहेत. ते हा डायरेक्टली प्रोपोर्शनल, कशाला आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस. प्रोडक्ट म्हणजे काय? यांचा जो गुणाकार आहे, यांचा जो गुणाकार आहे, त्या गुणाकाराच्या प्रमाणामध्ये तो बदलतो
किंवा प्रमाणामध्ये तो असतो. आणि हा फोर्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. या दोन्हीमधलं डिस्टन्स समजा आर आहे, तर ह्याचा स्क्वेअर, याच्या स्क्वेअरच्या स्क्वेअरसोबत काय तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे त्याचं. अशा पद्धतीचा हा फोर्स ॲक्ट होतो कुठल्याही दोन बॉडीमध्ये. ओके, आता ह्या दोन्ही गोष्टीला आपण एकत्र करूयात. कसं एकत्र करता येईल? समजा हा एफ इज इक्वल टू एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 डिवायडेड बाय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. ओके, आता इथे मला इक्वॅलिटी साईन पाहिजे. तर इक्वॅलिटी साईन पाहिजे तेव्हा मला काय करतो, एक कॉन्स्टंट घ्यावा लागेल आपल्याला. समजा तो कॉन्स्टंट जी आहे. ओके, सो आता काय झाला फॉर्म्युला, एफ इज इक्वल टू जी इंटू m1 m2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. सो दिस इज अ मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय म्हणायचं याला? मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. दिस इज व्हॉट? मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये गोष्टी कोणत्या महत्त्वाच्या आहेत बघा. ही बॉडी समजून घ्या, ह्या बॉडीवर फोर्स लागतोय, म्हणजे या फोर्समुळे बॉडी इकडे ओढली जाते, अट्रॅक्ट केली जाते. म्हणजे हा फोर्सचा सोर्स कोणता आहे? या फोर्सचा सोर्स आहे ही बॉडी. लक्षात घ्या, ही बॉडी जी आहे, ही बॉडी त्या बॉडीला ओढते. हा फोर्सचा सोर्स काय? ही बॉडी आहे, इकडची बॉडी, बॉडी टू इज द सोर्स ऑफ दिस फोर्स. आणि ती लागते कशावर? बॉडी 1 वर. तसंच बॉडी 1 इकडून फोर्स लावते, असं ओढते. तो कुठं लागते? बॉडी 2 वर लागतोय. आणि लावतोय कोण? बॉडी 1, मास 1, मास 2 वर फोर्स लावतोय. सो ह्या दोन्ही फोर्सचं डायरेक्शन काय? अशा पद्धतीचा फोर्स लागतोय. या दोन्हीमुळे काय होतंय? ह्याला अट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणतात. रिपल म्हणजे नंतर असं होतं. हा फोर्स कसा आहे? अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. एकमेकाला तो अट्रॅक्ट करतोय, ओढतोय. ठीक आहे, तो अशा पद्धतीचा फोर्स आहे. आता हे दोन फोर्सेस आहेत ॲक्च्युली वेगवेगळे, आणि दोन वेगवेगळ्या बॉडीवर ते लागत आहेत. पण यांचं मॅग्निट्यूड जे आहे ते हेच सेम. ह्याच्यामध्ये m1 आहे, m2 आहे, दोघांमधला डिस्टन्स आहे. आणि हा जी आहे, हा जी काय आणखी डिटेलमध्ये बघूयात. पण हा फोर्स कसा आहे ते लक्षात घ्या. ह्या पद्धतीचा तो फोर्स आहे. आणि हे दोन्ही फोर्स काय असतात? इक्वल असतात, पण त्यांचं डायरेक्शन काय? उलट आहे. याचं डायरेक्शन इकडे, याचं डायरेक्शन इकडे. ते डिटेलमध्ये आणखीन डायरेक्शनच्या संदर्भातल्या गोष्टी आपण डिटेलमध्ये 11वीला गेल्यानंतर बघणार आहोत. ओके, सध्या तुम्ही एवढं लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये हा जी, या जीला काय म्हटलं जातं? हा कशासाठी घेतला आपण? इथे इक्वॅलिटी साईन आणण्यासाठी घेतला. ओके, आणि म्हणजे हा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आहे. जी इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. ओके, आणि दिस इज ऑल्सो कॉल्ड युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कारण नाम दिलं. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट एक कॉन्स्टंट आहे म्हणून कॉन्स्टंट, ग्रॅव्हिटेशनची थेअरी चालू आहे, ग्रॅव्हिटेशन त्याला नाव आलं. पण युनिव्हर्सल का? कारण याची जी व्हॅल्यू आहे ही कुठल्याही दोन बॉडी असू द्या, त्यांच्यामध्ये डिस्टन्स काही असू द्या, ही फिक्स असते, ही कॉन्स्टंट आहे, हे बदलत नाही. आणि कुठल्याही या विश्वामधल्या कुठल्याही दोन गोष्टीसाठी तिथं मीडियम असेल, एअर मीडियम असेल, ॲटमॉस्फिअर असेल नसेल, कुठल्याही दोन बॉडी घ्या, पृथ्वी चंद्र घ्या, चंद्र आणि सूर्य घ्या, मी आणि तुम्ही घ्या, मी आणि हा बोर्ड घ्या, व्हॅल्यू जीची सेम असते. ओके, तुम्ही इंडियात राहा, अमेरिकेत राहा, आणखीन कुठं राहा, अख्ख्या विश्वामध्ये ह्याची जी व्हॅल्यू आहे ती सेम घ्यायची. म्हणून त्याचं नाव आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि ह्याला विश्वामधल्या एनी बॉडी, एनी टू बॉडीज इन दिस युनिवर्स, फॉर दिस law is applicable. That is why the name is universal law of gravitation or Newton's universal law of gravitation. ठीक आहे, समजलं? पुढे जाऊयात. नोट करा.
ठीक आहे. आता बघा हा फोर्स आपल्याला आला लक्षात, हा फोर्स दोन बॉडीमधला. ओके, हे M1 हे M2 आणि यांच्यामधला हा फोर्स F. सो F इज इक्वल टू G M1 M2 डिवायडेड बाय R स्क्वेअर, वेअर दिस इज अ डिस्टन्स R. ठीक आहे, हे डिस्टन्स R आहे दोन्हीमधलं. नाव लुक, आता हा फोर्स कशा कशा पद्धतीचा आहे समजून घ्या. दिस इज अ सेंट्रल फोर्स, दिस इज सेंट्रल फोर्स. सेंट्रल फोर्स म्हणजे काय, याचा मतलब मीनिंग असा आहे की ह्याचा सेंटर ऑफ द मास, या बॉडीचा सेंटर ऑफ द मास, या दोन्हीला जॉईन करणारी जी लाईन आहे त्या लाईनवरच तो ॲक्ट करतो, त्या लाईनवरच तो ॲक्ट करतो. समजा इथे घ्या, समजा ही एक बॉडी आहे, ही एक बॉडी आहे, ह्याचा सेंटर ऑफ मास, ह्याचा सेंटर ऑफ मास. ओके, आणि या दोन्हीला जॉईन करणारी जी लाईन असेल त्या लाईनवरच तो फोर्स ॲक्ट होतो. त्याचं डायरेक्शन कसं आहे त्या फोर्सचं, अलॉंग दॅट लाईन अँड टुवर्ड्स इच अदर, अलॉंग दिस लाईन. समजा बॉडी इथे आणि दुसरी बॉडी इथे, तर हा फोर्स असा लागतो का, नाही. तो कसा लागतोय, याचा सेंटर ऑफ मास, याचा सेंटर ऑफ मास, याला जोडा, तो फोर्स असा लागतोय. ठीक आहे, हे त्याचं डायरेक्शन आहे. समजलं. ह्याचा त्याला आपण शॉर्टमध्ये काय म्हणू शकतो, दिस इज अ सेंट्रल फोर्स. सेंट्रल फोर्स मीन्स जी लाईन आहे सेंटर ऑफ मासला जॉईन करणारी दोन्ही बॉडीच्या, त्या लाईनच्या अलॉंग तो फोर्स असतो. आता जर स्पेरिकल बॉडी असेल, समजा हे स्पियर आहे, एक बॉल आहे, इथे दुसरा बॉल आहे, स्पेरिकल बॉडी आहे, तर सेंटर ऑफ मास इझिली आपल्याला काढता येतो. ओके, पण इरेग्युलर बॉडी जरी असेल, ओके, अशी बॉडी असेल, तर याचा सेंटर ऑफ मास तुम्हाला घ्यायला लागेल, याचा सेंटर ऑफ मास घ्यायला लागेल. सेंटर ऑफ मास प्रत्येक बॉडीचा कसा काढायचा, स्टँडर्ड शेपचा कसा काढायचा, हे सगळं 11वीला डिटेलमध्ये आहे. आता फक्त लक्षात ठेवा की या बॉडीचा सेंट्रॉइड असतो, किंवा त्याला सेंटर ऑफ मास म्हणतो आपण, किंवा सेंटर ऑफ मास म्हणजे काय की जिथं सगळं मास एकत्रित आलं आहे असं समजलं जातं. एक पॉईंट त्या बॉडीवरचा, किंवा कदाचित तो पॉईंट बाहेर पण असू शकतो. समजा एखादी बॉडी अशी आहे, ओके, ही बॉडी अशी आहे, याचं मास कुठं कॉन्सन्ट्रेट होतं, समजा समवेअर हिअर, समवेअर कुठेतरी इथं कॉन्सन्ट्रेट होतं. ओके, हा झाला सेंटर ऑफ मास. तो आतमध्ये असेल किंवा बाहेर असेल. जॉमेट्रिकल सेंटर वेगळा, याचा जॉमेट्रिकल सेंटर काय, याचा जॉमेट्रिकल सेंटर इथं असेल, पण सेंटर ऑफ मास कुठं असेल, बाहेर असेल. ओके, जर स्पेरिकल बॉडी आहे तुमचा बॉल, तर त्याचा सेंटर ऑफ मास आणि जॉमेट्रिकल सेंटर, जॉमेट्रिकल सेंटर म्हणजे काय की समप्रमाणात, त्याच्यामध्ये फक्त त्याच्या साईजचा विचार केला जातो, मास अकोमोडेशनचा विचार नाही केला जातो. ओके, तर हा सेंटर ऑफ मास आहे, जिथं मास कॉन्सन्ट्रेट झालं आहे असं आपण म्हणतो. ओके, त्याला म्हणतात सेंटर ऑफ मास. तर हा फोर्स त्या लाईनवर असतो जी लाईन दोन बॉडीच्या सेंटर ऑफ मासला जॉईन करणारी असते. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स इज अलॉंग द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ मास, लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ मास ऑफ द टू बॉडीज. ठीक आहे, हे झालं तुमचं. आता अनेक बॉडी असतील, एका ठिकाणी 4-5 बॉडी आहेत, तर एका बॉडीला लागणारा फोर्स काय, ते सगळं तुम्हाला 11वीला. सध्या फक्त 2-2 बॉडीचाच तुम्ही विचार करूयात. ठीक आहे, अशा पद्धतीचा हा फोर्स आहे. आता हा जो जी आहे, ओके, आता जीचं युनिट बघूया आधी आपण, जीचं युनिट बघूया. ओके, जी इज इक्वल टू, हे काय करूया मी, FR स्क्वेअर डिवायडेड बाय M1 M2. ओके, आता ह्याचं युनिट काय झालं, फोर्सचं युनिट काय, न्यूटन. ओके, आरचं युनिट काय, मीटर, हा स्क्वेअर आहे, मीटर स्क्वेअर, डिवायडेड बाय केजी. ओके, केजी स्क्वेअर, यालाच असं लिहिलं जातं, न्यूटन मीटर स्क्वेअर kg-2. ओके, सो न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर इज द युनिट ऑफ, SI युनिट ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता याची एक हा फोर्स, आता लक्षात घ्या, समजा डिस्टन्स इज 1 मीटर, इफ R इज इक्वल टू 1 मीटर, M1 इज इक्वल टू M2 इज इक्वल टू 1 kg. समजा दोन बॉडी आहेत, त्यांचं मास दोघांचं पण 1 kg आहे, दोन्हीमधलं डिस्टन्स 1 मीटर आहे. तर फोर्स काढा, फोर्स इज इक्वल टू G इंटू M1 1 इंटू 1 डिवायडेड बाय 1 स्क्वेअर. शेवटी काय आलं, फोर्स इज इक्वल टू G.
आता एक महत्त्वाचा पॉईंट, द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज द फोर्स. आता फोर्स, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट काय झाला, फोर्स एवढा झाला. सो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू बॉडीज हॅव्हिंग मास 1 kg अँड डिस्टन्स बिटवीन देम इज 1 मीटर. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दोन बॉडीमधला, ज्यांचं मास 1 kg आहे दोघांचं पण, आणि दोन्हीमधलं डिस्टन्स 1 मीटर आहे, असं पण आपण म्हणू शकतो. ठीक आहे, हा एक महत्त्वाचा पॉईंट लिहू शकता तुम्ही. द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट is the force between two bodies having mass 1 kg and 1 meter apart. They are kept 1 meter apart, म्हणजे 1 मीटर त्याच्यामध्ये दोन्हीमधलं डिस्टन्स आहे. ओके, आलं लक्षात. याचं युनिट पण बघितलं, पण त्याची फिक्स व्हॅल्यू आहे. ओके, याची व्हॅल्यू फिक्स व्हॅल्यू आहे जी इज इक्वल टू 6.6 अप्रॉक्सिमेटली इंटू 10⁻11. याचं युनिट काय, न्यूटन मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय kg स्क्वेअर. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. ठीक आहे, 6.673 टू बी एक्झॅक्ट. हां, पण अप्रॉक्सिमेटलीच आहे. 6.673 किंवा 6.6 लक्षात ठेवा, किंवा 6.673 दोन डिजिट पण लक्षात ठेवा. 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ही जी व्हॅल्यू आहे ही एक सायंटिस्ट होता हेनरी कॅव्हेंडिश. ओके, या सायंटिस्टनं एक्सपेरिमेंट केला आणि याची व्हॅल्यू काढली आणि ती सगळ्या जगासमोर आणून दिली आणि आपण ती वापरतो. ठीक आहे, आता हा हेनरी कॅव्हेंडिशचा एक्सपेरिमेंट काय होता, की ज्या एक्सपेरिमेंटने ही व्हॅल्यू काढली ते परत 11वीला हा चॅप्टर आपल्याला डिटेलमध्ये आणखीन शिकायचा आहे. ठीक आहे, समजलं. तर आज काय काय बघितलं आपण. आज आपण बघितलं, आज काय काय पाहिलं, न्यूटनचा लॉ, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, तो म्हणजे काय, की हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो तो दोन बॉडीमध्ये, विश्वातल्या कुठल्याही दोन बॉडीमध्ये, तो त्यांच्या प्रोडक्टच्या मासच्या प्रोडक्टच्या प्रमाणात असतो आणि युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. त्यांच्या जे काही डिस्टन्स असतात त्याच्या स्क्वेअरच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं, व्यस्त प्रमाणात असतं किंवा, आणि हे समप्रमाणात असतं, प्रोडक्टच्या समप्रमाणात असतो तो फोर्स. ठीक आहे, त्याच्यानंतर काय बघितलं आपण, फॉर्म्युला बघितला. त्यानंतर जीचं युनिट बघितलं. ओके, त्यानंतर जी म्हणजे फोर्स असतो ते पण बघितलं. हे डिस्टन्स 1 मीटर, मास 1 मीटर, 1 kg ठेवल्यानंतर त्याला आपण फोर्सच म्हणू शकतो. आणि त्याची व्हॅल्यू जी हेनरी कॅव्हेंडिशने दिली. ओके, तो सेंट्रल फोर्स आहे, त्याचं डायरेक्शन अलॉंग द सेंटर ऑफ मास असतं. जर रेग्युलर बॉडी असतील तर किंवा स्पेरिकल बॉडी असतील तर त्याचं सेंटर ऑफ मास, जॉमेट्रिकल सेंटर दोन्ही एका ठिकाणी असतं आणि त्या दोनला जोडणारा जो लाईन असते त्याच्या अलॉंग तो फोर्स असतो. इरेग्युलर बॉडी असतील तर त्याचा सेंटर ऑफ मास डिसाईड करावा लागतो. हे सगळं आपण आज शिकलेलो आहेत. मला वाटतं तुम्हाला समजलेलं आहे. समजलं नसेल तर परत व्हिडिओ रिवाइंड करा आणि पहा, इतरांना शेअर करा. आणि काही अडचणी असतील तर कॉमेंटमध्ये करा. लाईटचा प्रॉब्लेम असतो, कधी आवाजाचा प्रॉब्लेम असतो, कधी कुठला प्रॉब्लेम असतो, काही टेक्निकल इश्यू पण असतात. तुम्ही कॉमेंटमध्ये लिहित चला, म्हणजे मी हळूहळू त्यामध्ये इम्प्रूव्ह करत राहील. ठीक आहे, तो उद्या आपण याच्या पुढचा पार्ट पाहूयात. ठीक आहे, तोपर्यंत अभ्यास करत राहा. थँक्यू.